हातातील सूर्यमणी आणि त्यांच्या पादुका या मागील इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्याचं दर्शनही आपण घेणार आहोत. तर अक्कलकोटमध्ये पूर्वी भोसले घराण्याचे राज्य होते. छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांचे मानलेले पुत्र फतेसिंग भोसले यांना शाहू महाराजांनी अक्कलकोटची जहागिरी दिली. पुढे त्यांचं घराणं अक्कलकोटचं शासक बनलं. याच घराण्यामधील मालोजी राजे 1857 ते 1870 या काळामध्ये अक्कलकोट संस्थानचे राजे होते. त्या काळात श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला प्रकट झाले. राजांची स्वामींवर खूप श्रद्धा होती. ते नित्यनेमाने स्वामींच्या दर्शनाला जात असत. गुरुप्रतिपदेच्या दिवशी स्वामींनी आपल्या पादुका आणि सूर्यमणी मालोजी राजांना दिल्या. तेव्हापासून ते आजपर्यंत या पादुका 150 वर्षापासून त्यांच्या राजघराण्याच्या देव्हारात पूजल्या जात होत्या आणि 150 वर्षानंतर पहिल्यांदाच सूर्यमणी आणि या पादुका यांचे आगमन पुण्यामध्ये झाले आणि भरपूर भाविकांनी याच्या दर्शनाचा लाभ घेतला.